ओबीसीतून आरक्षणाची मागणी ही असंविधानिक आहे। मराठा आंदोलनामुळे ओबीसी समाजात असंतोष पसरलाय। भाजप आमदार परिणय फुक यांनी ही टीका केली आहे। ओबीसी समाजामध्ये असंतोष निर्माण होऊ नये म्हणून मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाला भेट दिली असं ते म्हणालेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी संदर्भातील मागण्यांचं निवेदन परिणय फुके देणार आहेत। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाला जे आहे ते सुरुवात झाली आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे ओबीसी नेते ज्यांना ओळखले जाते असे परिणय फुके जे साखळी उपोषणाला भेट देत आलेले आहेत। काय सांगाल एकंदरीत मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम अशा असताना भाजप म्हणून आपण याचं कसं उत्तर देता, कारण की मोठ्या प्रमाणात जे आहे बघितलं असेल तर मराठा आमदार त्यांनी समर्थन सुद्धा मनोज जरांगे यांना दिलेलं आहे। बघा असं आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटण्याकरता कोणताही विरोध नाही। मराठा समाजाने वेगळं आरक्षण घ्यावं त्यातही आम्हाला काही अडचण नाही आहे, पण ओबीसी कॅटेगरीत जर मराठा समाज आरक्षण मागत असणार तर हे असंवैधानिक आहे आणि चुकीचं आहे। आणि म्हणून या मागणीमुळे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांचं मुंबईमध्ये ते आझाद मैदानावर आंदोलन करत आहे, त्यामुळे ओबीसी समाजामध्ये एक असंतोष पसरलेला आहे। ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून त्याकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बबनराव तावडे सरांच्या नेतृत्वात इथे संविधान चौकात एक सरकारचं लक्ष वेधण्याकरता हे एक साखळी उपोषणाची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। आणि त्या उपोषणाला मी आज आता इथे भेट देत आहे आणि या माध्यमातून या सगळ्यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांना मी आश्वस्त करतो की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही। ओबीसी आरक्षणामध्ये कोणालाही वाटेकरी करणार। तेजस मोहिते, जय महाराष्ट्र, नागपूर।